आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। काका म्हणून कोणीतरी आहे तर त्या काकांच्या घरी म्हणे या आरोपींनी पूर्ण घटना केल्यानंतर म्हणजे सुलेमानला संध्याकाळी 4:30 पावणे 5च्या दरम्यान सुलेमानला जामठी आणि जामठीवरून बेटावरच्या चौकामध्ये नेलं, त्याच्या घराजवळच्या अंतरावर अवघ्या अगदी 50 फुटाचं पण पुरेसं अंतर नाही एवढ्या अंतरावर त्याला नेलं। त्या ठिकाणी त्याला मारहाण केली आणि त्या ठिकाणी त्याला टाकून दिल्यानंतर हे सगळे आरोपी म्हणजे कुण्या काकाच्या घरी होते। आमची मागणी आहे त्या काकाच्या घरचे CCTV फुटेज पण चेक केले जाते, म्हणजे असा कुणी काका असेल किंवा यांचा कुणी असा करता धरता असेल तर अशा वृत्तींना देखील पायबंद आणि आळा घातला पाहिजे। म्हणून वंचित बहुजन आघाडी ठाम मागणी करते की या सगळ्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी, यातला प्रत्येक धागा आणि दोरा उलगडला जावा। बेटावत खुर्द हत्याकांड प्रकरणात वंचित बहुजन आघाडीच्या शमीबा पाटील जिल्हाध्यक्ष यांचा धक्कादायक खुलासा। नमस्कार, आपण पाहत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष आणि धक्कादायक घटना। बेटावत खुर्द येथील सुलेमान खा पठाण हत्याकांड प्रकरणात आज वंचित बहुजन आघाडीने केलेल्या संपूर्ण जामनेर परिसरात खळबळ उडाली आहे। आज वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या शमीबा पाटील जिल्हाध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आरोपासह मोठे खुलासे करण्यात आले। यात प्रामुख्याने गोपनीय विभागातील सचिन महाजन यांचे CDR तपासा, या प्रकरणातील गूढ उलगडण्याचा महत्त्वाचा धागा या कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स म्हणून समोर येण्याची शक्यता, जामनेर शहरातील काका यांच्या घरातील CCTV तपासा, जमाव नियंत्रित करणाऱ्या सूत्रधारांचा पर्दाफाश होण्याची शक्यता वाढली आहे। कॅफे मालक धनराज माडीवर गंभीर प्रश्न, कॅफे पोलीस स्टेशन जवळ असताना ही घटनेची माहिती पोलिसांना का दिली नाही? कॅफे मालकाला आरोपी करण्यात यांचे यावे अशी मागणी। पवन बाविस्करचा CDR तपासा, मृत सुलेमान पठाणच्या वडिलांच्या सांगण्यावरून पवन बाविस्कर बेटावत खुर्द बस स्टँडवर होता, त्याच्या मोबाईल लोकेशनवरून अनेक धागे उलगडण्याची शक्यता, पोलीस पाटीलवर थेट कारवाईची मागणी। गावाचा मुख्य दिवा असूनही एवढ्या मोठ्या घटनेवर निष्क्रिय का राहिला? त्याला पदावरून काढून टाकावे अशी वंचित बहुजन आघाडीची थेट प्रशासनाकडे मागणी। पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह, पोलीस निरीक्षक यांना माहिती विचारली असता तपास चालू आहे असे उत्तर मिळाले। शमीबा पाटील यांचा पोलीस प्रशासनाला खडा सवाल, मग अश्लील व्हिडिओ बाबतची माहिती कुठून आली? या विसंगतीवर वंचित बहुजन आघाडीने थेट सवाल उपस्थित केला आहे। CBI चौकशीची ठाम मागणी, यासाठी तपासावर विश्वास नाही कारण त्यात जळगाव जिल्ह्यातीलच अधिकारी आहेत। या प्रकरणाची CBI कडे चौकशी सोपवावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून जोर धरत आहे। या पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांच्यावर देखील मोठा घणाघात करण्यात आला। वंचित बहुजन आघाडीने स्पष्टपणे सांगितले की मंत्री गिरीश महाजन यांनी 5 दिवसानंतर भेट दिली, पण तनातून व बोलण्यावरून असे दिसते की घटनेत काहीच गंभीर झालेले नाही असे भासवण्याचे प्रयत्न केला जात आहे। असा घणाघात देखील या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या जिल्हाध्यक्षा शमीबा पाटील यांनी केला। पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे थेट वक्तव्य, पोलिसांनी आजवरच्या तपासातील प्रत्येक घडामोडीबाबत पत्रकार परिषद घेऊन जनतेला स्पष्ट माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आली। या प्रकरणात अजूनही अनेक नाट्यमय घडामोडी घडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। वंचित बहुजन आघाडीच्या भेटीनंतर बेटावत खुर्द प्रकरणाने नवा वळण घेतला आहे। जामनेर शहर आता महाराष्ट्राच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून येणाऱ्या काळात या प्रकरणात मोठी हालचाल होणार हे निश्चित दिसते। MJ न्यूज सतत या प्रकरणातील प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, आपल्या प्रतिक्रिया नोंदवा। संपादक दादाराव वाघ, आमचा संपर्क क्रमांक आहे 8806260298। नमस्कार, आपण जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द या गावी आलेलो आहोत। बेटावत खुर्द हे गाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात एक चर्चेत विषय बनलेला आहे। या ठिकाणी आज सुलेमान खा पठाण यांच्या कुटुंबियांना वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीबा पाटील, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते तय्यब जफ्फर हे आलेले आहेत। त्यांनी प्रत्यक्षात कुटुंबियांची भेट घेतली, परिस्थिती जाणून घेतली आणि आता जामनेरकडे रवाने होत आहेत। जामनेरला पोलीस निरीक्षक साहेब यांची भेट घेणार आहेत आणि त्यांनी काय काय जाणून घेतलं, काय काय परिस्थिती त्यांना समजली, सुलेमान खा पठाण यांच्या जमावाकडून कशी मारहाण करण्यात आली, कुठं कुठं मारहाण करण्यात आली आणि नेमका मृत्यू कसा झाला, पोलीस यंत्रणा काय कारवाई करत आहे, या परिस्थितीमध्ये या पोलीस प्रशासनाकडून कोणकोणती चौकशी करण्यात आली, कोणकोणती कारवाई करण्यात आली, किती आरोपी पकडण्यात आले याविषयी त्यांनी माहिती घेतली आणि प्रत्यक्षात आता एसआयटी
कमिटीमधले जे मुख्य आहे जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कासार साहेब यांची भेट तिथं घेणार आहेत. तरी आपण आता त्यांच्यासोबत जाणार आहोत आणि नेमकं आता तिथं काय पत्रकार परिषदेमध्ये ते उलगडा करतात, काय खुलासे करतात ते आपण तिथं जाणून घेऊ. रूल ये है कि उसने जब घटना उसकी कैफे में 100 फुट के ऊपर पुलिस स्टेशन है, उसने पुलिस स्टेशन को इन्फॉर्म करना चाहिए कि ऐसी घटना मेरे वारदात में कैफे में हो रही है. उसका भाई आता है और सुलेमान को उठा के लेके जाता है बाइक के ऊपर. इसका कैफे वाले उसको आरोपी किया उन्होंने उसके भाई. लेकिन कैफे मालिक की जिम्मेदारी फिक्स नहीं कर रही है पुलिस, क्योंकि भारतीय जनता पार्टी का पदाधिकारी है, वो आरोपी बनना चाहिए उससे. और दूसरे भी जो जुड़े हुए लोग हैं यानी जो मेन है तो उनको अभी तक पुलिस ने हिरासत में नहीं लिया है. यानी जळगाव जिल्हाध्यक्ष आहे. तुम्ही तिकडे गेले बेटा, तुम्ही चाललो होत्या गाड्या. हो त्यावेळी आम्हाला वाटलं की तुम्ही तिकडेच जाता, आम्ही गाड्या वळवल्या होत्या. Yes, हां. डॉक्टर जागीर मार्गदर्शक उमेदवार जिल्हा परिषद अध्यक्ष बुलढाणा. ये जो इंसिडेंट हुआ इसके बारे में हम ये चाह रहे थे कि पुलिस चौकसी होना चाहिए. जो लोग अरेस्ट नहीं हुए अरेस्ट होना चाहिए, क्योंकि जब तक के वो लोग अरेस्ट नहीं होते, जो लोगों के आप नाम दिए या जो लोगों ने वो किए सब आपके साथ आपके पास में है ही, इसमें से उसको तो आपने अरेस्ट किया, कुछ पर कार्रवाई कुछ पर नहीं हुई. हमारा वो कह रहा था कि उन पर हुए आरोपी 12 दिन से पीछे आई. घटना हुई उस दिन 4 पकड़ गए, दूसरे दिन 4 आन गए. ये अभी कल तीसरी बार पीसीआर मांगे बरोबर आहे. त्याच्यानंतर कॅफेवाला एक निष्पन्न झालेला आहे आरोपी आपल्याकडे, तो फरार आहे. 8 आपल्याकडे कॅफेवाला काय नाव? घनश्याम शिवाजी अशोक माळे. बेसिकली ह्या पूर्ण घटनाक्रमाकडे जर तुम्ही पाहिलं, आता त्यात तुम्ही प्रायमरी लेवलला जे काही निष्पन्न केलेलं आहे ते FIR आम्ही वाचली, तुमची काय प्रक्रिया चाललेली आहे अद्यापही आम्हाला काही त्याच्या कल्पना नाही. आता याच्यामध्ये बेसिकली चेतन नेमाडे, धनंजय माळी, जे की ते स्वतः त्या कॅफेचे मालक आहेत, आणि तुम्ही ज्या घनश्यामचं नाव सांगताय हा घनश्याम हा सुलेमानला गाडीवर बसवून घेऊन गेला होता. बरोबर आहे की नाही? पण कॅफेचा मालक असलेला धनंजय येथून 100 मीटरच्या अंतरावर तो कॅफे आहे जिथे ही घटना घडली. तर त्या ठिकाणी तो का मात्र अद्याप तुमच्या अटकेत नाही? पवन बाविस्करचा का म्हणून तो अटकेत नाही? ही सगळी लोक घटनाक्रमात आहेत की काय झालं मॅडम, आता सर्वांनी आपल्याला नावं दिलेले. ज्यावेळेस आरोपीच्या विरुद्ध आपल्याला पुरावा भेटल, पण ते तांत्रिकदृष्ट्या तपास करणं गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही? आम्ही सकाळी तपासाला सुरुवात करतो, रात्री 10 पर्यंत राहतो, तरी आम्हाला टाइम कमी पडतो. आता सुद्धा तुम्ही बसले, आता सुद्धा पंचनामा चालू आहे. बरोबर, ते नाव मला त्यांनी दिलेलं आहे, पवन बाविस्कर वगैरे. नंतर काय सांगताय तुम्ही, आता नवीनच नाव सांगितलं मला, धनंजय माळी. ऍक्च्युली धनंजय माळी आणि घनश्याम माळी हे सख्खे दोघं भाऊ आहे. बरोबर आहे. हो हो. त्याच्यात जो गाडीवर बसून नेलेला आहे तो आपल्याकडे निष्पन्न झालेला आहे. बरोबर आहे. राहिला पवन बाविस्करचा CDR वगैरे काढायला टाकलेले आपण सर्वांची गोष्टी. अजून कोणी असेल त्याचं जे पण काही निष्पन्न होतील त्यांना आपण अटक करणार. साहेब आम्हाला कसं बोलायचं आहे माहितीये का? 11 तारखेची घटना आहे, बरोबर आहे. आज तारीख काय आहे? 20 तारीख आहे. बरोबर. म्हणजे 9 दिवस झालेले आहे. तुमच्याकडे सगळी काही ब्युरो आहे, इंटेलिजन्स ब्युरो आहे, तुम्ही पाठवू शकता, बोलू शकता, करू शकता. आतापर्यंत ते नाही आहे तुमच्याजवळ, म्हणजे हे तुमचा फेलियर दिसतोय ना साहेब. 8 आरोपी फेलियर. तुमचं इन्व्हेस्टिगेशन कुठेतरी कमी पडतोय. 1 मिनिट, 8 आरोपी अटक केलेले साहेब. 8 आरोपी अटक केलेले आहे, परंतु काही त्याच्यातले पडून गेलेले आहेत ना, तुमच्या हातात नाहीत ना ते. तर तुमचं कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन कमी पडतोय साहेब, हे आम्हाला असं वाटतंय. आम्ही असं बोलत करू साहेब. एक माँ अपने बच्चे को 9 महीने 9 दिन पेट में रखती है, लेकिन एक ना एक दिन उसका रिजल्ट जरूर आता है. बराबर, हमको रिजल्ट चाहिए. बिल्कुल, उसके लिए तो हे लढेगा. वही तो बात आहे. कासार साहेब काय माहितीये का की
एकतर बेसिकली काय होत आहे, तुम्ही काय करताय माहितीये का, की हत्ती निघून गेलाय आणि आता तुमच्या हातीचे शपूट लागले ना, त्याच्या होती पूर्ण स्टोरी रंगवताय. नाही तुम्हाला सुलेमानच्या आईने स्वतः त्या फिर्यादी आहेत, त्यांनी स्वतः ती केस नोंदवली. त्यामध्ये सांगितलेल्या किती व्यक्तींना अटक झाली, त्यांनी जी नावं दिली त्यातल्या कितींना अटक झाली? त्याच्यात सगळेच अटक केले. 5 नावं दिली होते, इतर काही सांगितले, पलीकडे 3 केलेले आपण सीसीटीव्ही फुटेज, गाड्यांचे आम्ही फोटोज पाहिले, फुटेज पाहिले. मॅडम, एका गाडीवर 9 जण आहेत. गाड्या सुद्धा जमा झालेल्या आहेत. 2 बुलेट जप्त केले. ही जी गाडी होती, एक स्कूटी होती, त्याच्यामध्ये एक ऍक्टिव्हा पण होती. आता ती स्कूटी त्याचं तपासणी चालू आहे, फुटेज घेणं चालू आहे. इको कोणाच्या ताब्यात आहे? ती पण तुमच्याच ताब्यात आहे? ताब्यात आमच्याकडे जप्त केलेली. इको मध्ये ऍट ए टाइम 8 जण होती आणि गाड्यांवर अशी मिळून 3 जण, म्हणजे 3 गाड्या, 9 जण आणि 8 आणि 9. मला मी तपास करू राहिलो, बरोबर आहे. तुम्हाला सांगणार 8 होते, 10 होते, बरोबर आहे का नाही. तपास तर मी करू राहिलो प्रायमरी. आता मलाच माहिती ना काय होतं काय नाही त्याचं, बरोबर आहे का नाही. गाडीची फॉरेन्सिक तपासणी सुद्धा आपण करण्यात आलेली, आपण सर्व केलेलं आहे. त्याच्यामध्ये 8 आरोपी आतापर्यंत झालेले, 9 निष्पन्न झाला. अजून टेक्निकल तपास चालूच आहे त्याच्यामध्ये. आपल्याला अनेक ठिकाणचे पंचनामा लाट्या जप्त झालेले त्याच्यामध्ये, ज्या ज्या ठिकाणी झाले. आपण आरोपी करून बाकीच्या बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. सगळं काही सांगणं उचित होणार नाही तपासाच्या दृष्टीने. अहो, तुम्ही नको त्या गोष्टी सगळ्यांसमोर सांगताय. तुम्ही तपास कुठपर्यंत आणला हे सांगितलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे. तुम्ही बरेच तुम्ही आमच्या मयत सुलेमानच्या विषयी चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे आरोप करतायत. त्याचे पुरावे जाहीर करा. आम्ही स्पष्टपणे म्हणतो, करा जाहीर तुम्ही. तुम्ही मेलेल्या माणसाविषयी असं करू शकता, मग यांनी तर अपराध केला, यांच्याविषयीच यांनी केलेलं दुष्कृत्य तुम्ही का जाहीर करू शकत नाही? ती तुमची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, बरोबर आहे. मग ती केली पाहिजे ना. तुम्ही का करताय? आता मॅडम, आता 8 आरोपी झालेले, एक फरार आहे, बाकीचा तपास चालू आहे, बरोबर आहे. आता सुद्धा आम्ही काही गोष्टीचा टेक्निकल तपास चालू आहे आमचा. उनके बदलने और उनके नाम दिए वो सब हो गए. इन्होंने क्या बेसिकली क्या है कि सुलेमान के अम्मी ने जो नाम इनको दिया, वो एक औरत 5-6 नाम जो वहाँ के लोग थे उनको पहचान की. वो वीडियो में क्या हो रहा है कि इनको में लगभग 8 लोग थे, वीडियो में प्रूफ हो रहा है. 3 बुलेट थी, बरोबर, 3 बुलेट आणि एक एक्टिवा थी. ऐसी 4 गाड़ियां थी. 3 बुलेट पर 9 लोग थे और एक्टिवा पे 2 लोग थे. वो 3 और ये 2 10 और वो 7 कितने हुए? 17 लोक झाली की 17 पैकी अजून यांच्याकडे 8च आहेत, म्हणजे बाकीचे मुजूर होऊन फिरतायत. तोपर्यंत कुठपर्यंत? उद्या उठून यापेक्षा काही घटना घडली तर याची नैतिक जबाबदारी कोण घेणार आहे? स्थानिक प्रशासन घेणार आहे कायदा सुव्यवस्था म्हणून, का लोकप्रतिनिधी घेणार आहेत? दिक्कत क्या है सर, महाराष्ट्र में जब भी ऐसी घटनाएं होती हैं तो पुलिस डिपार्टमेंट हो या अन्य डिपार्टमेंट, ये इसका राजनीतिकरण होने तक रुकते हैं. कि इसका एक बार राजनीतिकरण हो जाए तो कुछ हम करें. हम चाहते हैं कि इसका राजनीतिकरण ना हो. आने वाले दिनों में स्वराज्य संस्था के इलेक्शन और आपके पास माहौल को गरमाया जा रहा है ताकि लॉ एंड ऑर्डर बिगड़े. 14 तारीख को बाबा साहब अम्बेडकर की मूर्ति का विडंबना हो जाए, 11 तारीख को सुलेमान को मार दिया जाता है. यानी कि कहीं ना कहीं आपका जो क्षेत्र है इसको 2 समाजों के बीच में तेड़ निर्माण करके कहीं ना कहीं लॉ एंड ऑर्डर की समस्या खड़े करने की राजनीतिक तौर पर और प्री प्लान तौर पर कहीं ना कहीं कोशिश है. तो आपको चाहिए कि ये जितने मुद्दे हैं सो मोटो लेकर इस पर जितनी जल्दी हो सकते कार्रवाई आप करना चाहिए, क्योंकि आप महाराष्ट्र की राजनीति की नजर इधर पड़ चुकी है. हर समाज, हर पार्टी का नेता इधर आएगा और वो कहीं ना कहीं लॉ एंड ऑर्डर बिगाड़ने की काम करेगा. हम लोग बाबा साहब अम्बेडकर को मानने वाले और बाला साहब अम्बेडकर के नेतृत्व में चलने वाले, इसीलिए हम ही एक आपको मिलेंगे जो संविधान के मूल्यों के आधार पर बात करेंगे. और हम चाहते हैं कि संविधान के मूल्यों के आधार पर उसकी माँ को, उसके भाई को, उसके बाप को इंसाफ मिले. वो बच्चा यहाँ पर पुलिस भर्ती के लिए आया था, वो पुलिस भर्ती का फॉर्म भरना चाह रहा था. 21 साल का लड़का आप कैफे से उठाकर मारते हो, 5 से 6 जगह उसको घुमाते हो, उसकी फैमिली को मारते हो. और आपके हर गांव में पुलिस पाटिल वो क्या कर रहे हैं? पुलिस पाटिल अगर आप तक इंफॉर्मेशन नहीं पहुंचा पा रहे तो आप उनको रखे हुए क्यों है? उनको निकाल के फेंको. एकमात्र उनका काम है आपको इन्फॉर्म करना यहाँ पर कुछ हुआ है. वो भी अगर टाइम पे नहीं हो रहा है तो कैफे वाले के भी काम करना, वो यहाँ से 100 मीटर पुलिस स्टेशन से 100 मीटर की दूरी पर कैफे है. कैफे वाले का काम था. अगर वो बच्चा गलत है तो पुलिस के हवाले करेंगे. उसने गुंडे बुलाकर जो है तो उसकी मारहान करवाई है.
तो उसके भाई ने या बच्चे ने शायद कुछ तो ले गया उसका तो। या उसके सगे भाई ने उसको लेकर गया है। तो ये जो सारी घटनाएं है, पूरा घटनाक्रम अगर आप देखते हो तो आम आदमी को जब समझता है, एक सिविलियन ये कहता है कि प्री प्लान है, आप लोग का तो रोज का काम है। तो आपसे रिक्वेस्ट इसी बात की है कि जो उसका परिवार चाहता है कि उस पे मकोका लगे, तो आप पुलिस डिपार्टमेंट की तरफ से एक FIR है ना जो भी है उसमें मकोका लगाने की कोशिश कीजिए। उसकी फैमिली की मांग भी ये है, क्योंकि देखो उसकी फैमिली अगर मांग कर रही है तो कल को ये जो मांग है ये आंदोलन की शक्ल ले लेगी, और हम नहीं चाहते कि महाराष्ट्र में इस मुद्दे पे आंदोलन हो। तो इसीलिए आप सो मोटो तौर पर मकोका लगाइए ताकि उसकी फैमिली को लगे कि हमको इंसाफ मिल रहा है, पुलिस डिपार्टमेंट और सरकार साथ में खड़ी हुई है। वगरना इसका राजनीतिकरण होगा और जो महाराष्ट्र का हाल होगा वो नहीं होना चाहिए, वो नहीं होना चाहिए। बस इसीलिए मैं हम लोग साहब एक सीनियर नेता है, तबीयत खराब है, आपके बैकबोन में तकलीफ है, लेकिन महाराष्ट्र में शांति बनी रहे बोल के आप जो है तो 2.5-3 घंटे का सफर करके आए, तो आप थोड़ा सा सो मोटो तौर पर देखिए सर। हमारा ये कहना है सर कि जितने आरोपी है सबको मकोका लगाकर उन पर उसकी पूरी चौकसी होनी चाहिए, किसी को छोड़ना नहीं चाहिए। मकोका तर लागलाच पाहिजे। बेसिकली अजून काय आहे की तपासाला अधिक गती येणं खूप गरजेचं आहे। SIT के बारे में जो SIT स्थापन केली आहे ना, पुलिस SP DYSP मी आहे, मैं वो लिस्ट पढ़ा हूँ। एक API आहे, Yes, yes. सर एक PS आहे, त्याच्या फॅमिलीला सर थोडंसं संरक्षण बी दिलं पाहिजे त्यांच्या दिले 2 लोक रात्री आहे, 2 लोक आहेत, आम्ही गेलो दिसले नाही होते लोक। तुम्ही गेल्यानंतर मी येता येता त्या कर्मचाऱ्याशी बोललो, पण ताई ते गेले निघून म्हणे त्यांची सुरक्षा झाली पाहिजे। हा दिलेलं त्याच्या पहिले RCP होते, SRP ठेवली होती 2-4 दिवस पाठला। और जो केस में प्रोग्रेस हो रहा है पुलिस डिपार्टमेंट को चाहिए प्रेस रिलीज के जरिए लोगों को बताए, ताकि लोग ये ना कहे कि इसमें कुछ हो नहीं रहा है। लोगों में संगम ऐसा है कि कुछ हो नहीं रहा। Yes. लोगों में समझ क्या है कि भाई ये इतना डिले हो रहा, आज 10 दिन हो गए, हाँ। 10 दिन होने के बाद में अभी तक के जो कार्रवाई होना चाहिए था वो कार्रवाई हुई नहीं, तो लोगों के माइंड से वो निकलने को। कल रात तक मुझे भी लग रहा था कि इसमें कुछ भी नहीं हुआ है, सच में। फिर रात में बैठ के जब मैंने पूरी केस स्टडी किया तो फिर मुझे समझ आया नहीं, काम बहुत सारा हुआ है, पब्लिकली नहीं आया। इसीलिए कह रहा हूँ कि आप एक प्रेस नोट के जरिए जो भी प्रोग्रेस है आप बताइए, ताकि जनता को लगे बहुत सारी चीजें हुई। भाई ताई के साथ सुबह बैठा तो मैंने ताई को बहुत सारी चीजें बताई, ये हुआ है, ये हुआ है, ये हुआ है। काय हो राहिलं माहिती का ताई, जी बोला ताई। बरेचसे डेलिगेशन लोक येतात, तुमच्यासारखे पदाधिकारी येतात, आमदार येतात, प्रत्येक जण अर्धा तास। आम्ही तपासात मला सकाळी एक पंचनामा करायचा, आता कॅबिनेट पंचनामा होतो, गव्हर्नमेंट पंचायतामध्ये सर त्याला वेळ लागतोच आम्हाला। तर 2-3 ठिकाणी स्पॉटचे पंचनामे, बऱ्याचशा गोष्टी मी ज्या काही तुम्हाला सांगतो त्याच्यात वेळ जातो। आम्ही सकाळी 8-7:30 आलो तर संध्याकाळी 9-10 पर्यंत काम करत राहतो, घरी जाऊन परत विचार करायचं काय काम करायचं। पण खासदार साहेब होतं काय माहिती का, आता साधारणतः घटनेला 10 दिवस झाले, 10 दिवस झाले तुम्ही काय केलं हे जोपर्यंत पब्लिकली येत नाही तोपर्यंत ती जी आश्वस्तता असते ना, कारण आम्ही तुमच्या ड्रेसकडे मी ऍज अ इंडिव्हिज्युअल तुमच्याशी पर्सन म्हणून तुमच्या ड्रेसशी बोलते, है की नाही, तर तुमच्या ड्रेसकडे बघून जी शाश्वती असते किंवा आम्हाला जस्टिस मिळणार आहे, प्रोग्रेस चालू आहे, तर ती प्रोग्रेस काय आली आहे, प्रेस नोट रिलीज करा, पत्रकार परिषद घेऊन तुम्ही काय काय आतापर्यंत गेलंय येऊ द्या की पुढे। म्हणजे काही खोट्या नाट्या आरोपांमुळे गेल्या सोशल मीडियावर ज्या पद्धतीने वातावरण तापवलं जात आहे, म्हणजे अपराधी वृत्तीची माणसं काय करतील याचा काही भरोसा नसतो, पण अपराधी वृत्तीची माणसं आणि ती टोळकी ज्या पद्धतीने स्टेटमेंट देत आहे, ही मॉब लिंचिंग ही फक्त सुलेमान नावाच्या एका व्यक्तीची हत्या नाहीये, ही माणुसकीची हत्या ही भारतीय संविधानाने दिलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेची हत्या। मग आपण या गोष्टीचं समर्थन करणार आहोत का? मग हे येऊ द्या की पुढे, लोकांना कळू द्या ना की पोलीस इतक्या वेगाने जात आहे। सेंसिटिव इश्यू है, खूप संवेदनशील विषय आहे। सेंसिटिव इश्यू होने की वजह से इसमें जितने डिले होता उतना डाउट बढ़ता ये क्या है करके, क्योंकि सेंसिटिव इश्यू। फिर उसके अंदर ये हो रहा है उसका दिया, वो जानने की हत्या नहीं है सर। नहीं किसने उसका दिया, और जो बार-बार नेता लोग आपके पास आ रहे हैं प्रोग्रेस रिपोर्ट बार-बार जाने की वजह से वो आना बंद हो जाए, क्योंकि उनको लगे काम चल रहा है। अगर आपका वो हो गया कसं असतं साहेब, तपासाच्या सगळ्याच गोष्टी डिक्लेअर नाही करू नहीं, शकत. कुछ हमको इतना समझता है, कुछ आप डिस्कस नहीं कर सकते, जो आप कर सकते हो जो वो आप कर करना सकते चाहिए। हैं, कभी इसका वो कर दिया बार-बार 12 नाम हम है, 11 नाम है, आपके 18 नाम पूरे है, काम से 17 नाम है, understand। ये तो लोगों को ये आप या clear बेसिक रखिए। गोष्टी मी तुम्हाला जी नावं सांगितली, चैतन्य माळे, धनंजय माळी आणि पवन बाळी,
हा तुमच्या तिथे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे तुम्ही जे लिस्टेड केलं असेल ना, संशयित लिस्टेड केले जातात, तर या लिस्टेड मध्ये यांना का म्हणून तुम्ही अजून लिस्टेड केलेलं नाही, हे का बाहेर फिरताय? त्याच्यावर पण वर्कआउट चालू आहे ना. आणि एवढी घटना झाल्यानंतर तुमच्या जामनेर मधल्या कुण्या काकाच्या घरी हे माणसं दिसतात. डिस्कस पण झाला, आपलं चर्चा पण झाली याच्यावर. आता बोललं अभिषेक क्लिअर पण झाला, बऱ्याच जणांनी नावं सांगितलं, लिहून घेतलेली, त्याच्यावर पण काम चालू आहे माझं. सीसीटीव्ही एखादा निरपराध सुद्धा गुन्ह्यात नाही अडकला पाहिजे. मॉब लिंचिंग सारखे, गुन्हासारखे एक निरपराध जिल्हा चालतो. नाही तसं नाही म्हणत नाही, विषय तो नाही म्हणत. तुम्ही गैरशब्द करू नका शब्दाच्या पलीकडे काही. एखाद्या चुकीच्या माणसाला गुंतलं नाही पाहिजे, गुन्हेगार सुटला नाही पाहिजे असं म्हणतो. कशाला ऑफिशियल स्टेटमेंट देत आहेत? आम्ही बघतोय तुमच्याकडे आलेल्या पुढाऱ्यानंतर तुमच्याच चेहऱ्यावरून तुम्ही ज्यावेळी स्टेटमेंट देताय त्यावेळी तुम्ही एका मयत माणसाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेताय आणि काय बोलताय, होऊ दे की रिलीज, आम्हाला पण कळू द्या काय खरं खोटं काय आहे, डावं उजवं आमच्याही लक्षात येईल. म्हणजे आम्हाला एक संयमित भूमिका घ्यायची का रस्त्यावर ठाण मांडायचं हे आमच्या लक्षात येईल ना. आमची लढाई नाही यासाठीची लढाई आहे. आज सुलेमान हे उदाहरण झालं, दुर्दैवी उदाहरणं नसावीत, उदाहरण दुर्दैवी असावीत. तर दुर्दैवी उदाहरणाला घेऊन जर लढावं लागत असेल तर मग ते नकळतपणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करणार आहे आणि इथे असलेल्या शासन आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभं करणार आहे. सामान्य माणसाला वेठीस धरण्याचा अधिकार कुणालाच नाही. ही व्यवस्था त्याच्यासाठी तयार झालेली नाही साहेब. आणि असं जर होत असेल तर मग मैडम ये सुलेमान के साथ हुआ, मेरा तो ये कहना है कि किसी रमेश माड़ी के साथ में भी नहीं होना चाहिए. किसी हमारा महाराष्ट्र है, हमारा महाराष्ट्र किसी के साथ में भी महाराष्ट्र के मुसलमान किसी के साथ में नहीं होना चाहिए. शिवाजी महाराज का महाराष्ट्र है, यूपी और बिहार थोड़ी करना है. या महाराष्ट्र लेकिन ये किसी के भी साथ भी नहीं होना चाहिए. अपना संविधान पर कोई चल रहा है तो संविधान के हिसाब से होना चाहिए. फक्त आमच्या काही विशेष विनंती आहे की आतापर्यंत झालेला तपास वरिष्ठांशी बोलून तुम्ही प्रेस रिलीज केलं तर आम्हाला एक शाश्वती मिळेल की तपास वेगळ्या गतीने चालली आहे. स्पीड देखे जो है आरोपी जिनके नाम आ रहे हैं और आपका सीसीटीवी का जो फुटेज है तो उन पर इमीडिएट एक्शन होना चाहिए. और उसकी फैमिली की जो मांग है मको करती या बाबतीमध्ये आपण बहुजन आघाडीच्या वतीने आज जामनेर तालुक्यातील बेटावद या ठिकाणी 21 वर्षीय सुलेमान पठाण या मुस्लिम तरुणाची 11 ऑगस्ट रोजी ज्या पद्धतीनं अमानुषपणे मॉब लिंचिंग करून इथे असलेल्या काही जातीयवादी व धर्मांध गुंडांच्या वतीने खोटे नाटे आरोप करत जी हत्या करण्यात आली, त्या हत्येच्या अनुषंगाने आज आम्ही बेटावद येथे आमचे आदरणीय नेते आणि यांच्यासोबत त्या प्रत्यक्ष कुटुंबाची भेट घेऊन संपूर्ण परिस्थिती समजून घेतली, एकूणच काय घटनाक्रम होता. आणि त्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाचे जबाबदार अधिकारी सुरेश कासार यांना देखील भेटलो. पोलीस या तपासाकामी काय करत आहे आणि नेमकं सुलेमानच्या या मॉब लिंचिंगच्या मागे असलेले जे काही षडयंत्रकारी राजकारण आहे किंवा ज्या पद्धतीनं सुलेमानची हत्या झालेली आहे तर तो एक ठरवून केलेला नियोजनबद्ध असा खून होता असं वंचित बहुजन आघाडीचा उघड आरोप आहे. या सगळ्या क्रमामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी सुलेमानच्या आईच्या वतीने दिली गेलेली जी पोलीस फिर्याद आहे त्या फिर्यादीत असलेली नावं आणि त्यासोबतच इतर जे काही, कारण जे सीसीटीव्ही फुटेज आहे त्यामध्ये तब्बल, कारण जी इको नावाची गाडी असेल, ती बुलेट असेल, एक ऍक्टिव्हा असेल, अशा पद्धतीनं गाड्यांचा ताफा आणि त्या गाड्यांच्या एकूणच ताफ्यावरचं मनुष्य माणसं पाहता ही पूर्ण 17 ते 18 जण होती. पण पोलिसांनी गेल्या 10 दिवसामध्ये फक्त 8 जणांना अटक केलेली आहे. 8 जणांना अटक केल्यानंतर त्यात ज्यांना प्रामुख्याने अटक केली पाहिजे होती त्यांना मात्र अजूनही कुठल्या प्रकारे अटक केली जात नाहीये. ज्यावेळी इथे घटनाक्रमाच्या संदर्भामध्ये स्थानिकांशी किंवा लोकांशी किंवा आलेल्या वृत्तांशी एकूणच शहानिशा करत असताना ज्या पद्धतीने हे सगळं चित्र समोर येत आहे त्याच्यामध्ये आमचे उघड आरोप आहे की इथे असलेलं पोलीस प्रशासन या पूर्ण घटनाक्रमाशी जोडलेले भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्यांना पाठीशी घालतंय. आणि ते का तर या विधानसभा क्षेत्राचे विद्यमान सत्ताधारी आमदार गिरीशजी महाजन भारतीय जनता पार्टीचे आहेत, त्यासोबतच ते एक जबाबदार मंत्री आहेत.
आणि म्हणून पोलीस प्रशासन हे इथल्या विद्यमान आमदार महोदयांच्या दबावाखाली काम करतंय. खऱ्या आरोपींना पाठीशी घालून नको त्यांना अटक करणं आणि या केसला कलाटणी देण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासन करतंय. पोलीस ज्या दिवशी घटना घडल्याच्या कालावधीमध्ये अवघ्या 100 मीटर अंतरावर असलेल्या कॅफेमध्ये एका तरुणाला टोळकं बाहेर ओढून काढतंय, त्याला मारहाण करतंय, अशा पद्धतीने होतंय. आणि या कालावधीमध्ये त्या ठिकाणी असलेले पोलीस प्रशासनाचे अधिकारी श्री कासार असतील आणि संपूर्ण पोलीस प्रशासन हे काय झोपा टोकत होतं का? पोलीस प्रशासनाला 100 मीटरवर एखादी घटना घडते त्याविषयी कुणी वार्त्यात काही सांगितली नाही का? मग त्याच वेळी पोलिसांनी याला का आळेबंद घातला नाही? आमच्याकडे आलेल्या वृत्तानुसार या पूर्ण कालावधीमध्ये ज्यावेळी ही घटना घडत होती तर या SIT कमिटीमध्ये जे अधिकारी आहेत, जे इथे जामनेर पोलीस स्टेशनला PS आहेत श्रीयुत कासार, यांचा मोबाईल त्या काळात बंद होता, अशा पद्धतीची माहिती आमच्याकडे आलेली आहे. तर या काळात त्यांचा मोबाईल बंद होता म्हणजे आम्ही काय समजायचं? त्यासोबतच याच पोलीस डिपार्टमेंटला असलेले गोपनीयचे जे पोलीस अधिकारी आहेत सचिन महाजन म्हणून, हे पूर्ण काळ त्या आरोपींशी फोन इन कनेक्टिव्हिटी मध्ये होते. म्हणजे याला पोलिसांचा छुपा पाठिंबा होता का सचिन महाजन हे इथे असलेल्या जातीयवादी आणि धर्मांध लोकांच्या सोबतीने काम करतायत म्हणून यांचा CDR काढला जावा, यांची देखील चौकशी व्हावी, यांची चौकशी करून नेमका घटनाक्रमाचा उलगडा होईल आणि कशा पद्धतीने सुलेमानचा बळी गेला आहे हे लक्षात येईल. सेकंडरी त्यामध्ये असलेली जी लोक आहेत तर ही सगळी लोक ही एका संभाजी भिडे नावाच्या माणसाची जी संघटना आहे, ज्याचं खरं नाव मनोहर भिडे आहे, मनोहर भिडे नावाच्या संघटनेचे हे कार्यकर्ते आहेत. आणि ही लोक धर्मांध, मनुवादी आणि जातीय मानसिकतेने पछाडलेली आहेत. या लोकांनी अगदी ठरवून प्री प्लॅन करून सुलेमानचा खून केलेला आहे. आणि सुलेमानचा खून हा फक्त एका माणसाचा खून नाहीये, तो माणुसकीला काळी फासता. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी या पूर्ण प्रकरणामध्ये जी SIT कमिटी घोषित केली गेली आहे त्या SIT कमिटीच्या संदर्भामध्ये देखील आम्हाला साशंकता आहे. आम्ही मागणी करतो की याची चौकशी ही CBI चौकशी, कारण CBI चौकशीतून खऱ्या अर्थाने निष्पन्न होईल आणि खऱ्या अर्थाने सुलेमान आणि त्याच्या परिवाराला न्याय मिळेल. त्यासोबतच एक दुर्दैवी घटना म्हणजे ज्यावेळी पाहिलं गेलं तर विद्यमान आमदार महोदय घटना झाल्यानंतर 5व्या दिवशी त्या ठिकाणी व्हिजिट देतात, तेही भर अंधाऱ्या रात्री ते व्हिजिट देतात. पत्रकारांनी त्यांना विचारलं तर त्यावेळी त्यांची बाईट जसं काही कुठेतरी फटाका फुटलाय असं का, एवढ्या पद्धतीचं उत्तर ते देतात. अहो महोदय, तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये एका 21 वर्षाच्या निष्पाप तरुणाला टोळकं एकत्रित येतं, ते त्याला झुंडशाही करून ठार मारतं आणि तुम्हाला इथल्या इथे 20-22 किलोमीटरवर तुम्ही विधानसभा परिसरात उपस्थित असताना तुम्हाला ते माहीत पडत नाही. म्हणजे तुम्ही या घटनेसाठी तुम्ही देखील जबाबदार आहात की विधानसभा क्षेत्रामध्ये असलेलं सामाजिक सौहार्द आणि इथे असलेली सामाजिक शांतता टिकवण्यासाठी तुम्ही निष्काम आणि कुचकामी ठरलेले आहात. त्यासोबतच इथे काका म्हणून कोणीतरी आहे, तर त्या काकांच्या घरी म्हणे या आरोपींनी पूर्ण घटना केल्यानंतर म्हणजे सुलेमानला संध्याकाळी 4:30-5:45च्या दरम्यान सुलेमानला जामठी आणि जामठीवरून बेटावरच्या चौकामध्ये नेलं, त्याच्या घराजवळच्या अंतरावर. अवघ्या अगदी 50 फुटाचं पण पुरेसं अंतर नाही, एवढ्या अंतरावर त्याला नेलं. त्या ठिकाणी त्याला मारहाण केली आणि त्या ठिकाणी त्याला टाकून दिल्यानंतर हे सगळे आरोपी म्हणजे कुण्या काकाच्या घरी होते. आमची मागणी आहे त्या काकाच्या घरचे CCTV फुटेज पण चेक केले जाते. म्हणजे असा कुणी काका असेल किंवा यांचा कुणी असा करता धरता असेल तर अशा वृत्तींना देखील पायबंद आणि आळा घातला पाहिजे. म्हणून वंचित बहुजन आघाडी ठाम मागणी करते की या सगळ्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी, यातला प्रत्येक धागा आणि दोरा उलगडला जावा. एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. या देशामध्ये कायदा आहे, या देशामध्ये सुव्यवस्था आहे, या देशाची व्यवस्था ही संविधानिक व्यवस्था आहे. त्यामुळे संविधानिक व्यवस्थेने या देशाचा कारभार चालावा. टोळक्यांच्या आणि झुंडशाहींचे बळी असे जर तरुण पडत असतील तर या गोष्टीचा वंचित बहुजन आघाडी पूर्णतः निषेध करते. शहरामध्ये कॅफेच्या संदर्भामध्ये चर्चा सुलेमानच्या मॉब लिंचिंग नंतर करण्यात आली. अर्ध्या रात्री या ठिकाणी त्या कॅफेवर कारवाई करण्यात आली. तर याच कॅफेच्या बाबतीमधले फुटेज सर्व माननीय पत्रकारांना माहिती आहे की याच कॅफेचे उद्घाटन विद्यमान महोदयांनी केलेले आहेत.
याच कॅफेच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर हे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे आहेत. मग यांच्याकडे जर कॅफे चालवण्याचे लायसन नव्हते तर हे कॅफे कुणाच्या ताकदीवर चालवते? त्या कॅफेमध्ये कुठल्या प्रकारची कारभार होत होते? मग त्याच कॅफेमधून नेमकं भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याच्या कॅफेमधूनच सुलेमानला कशा पद्धतीने बाहेर ओढून काढलं जातं? त्याच्यासोबत अमानुषपणे मारहाण केली जाते आणि ती मारहाण केवळ मारहाणीपुरती सीमित न राहता त्याचा जीव जातो इथपर्यंत ती घटना होते. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीची देखील विद्यमान मंत्री महोदयांनी याची देखील दखल घ्यावी आणि आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये वातावरण खेळीमेळीचं कसं राहील या संदर्भामध्ये क्लिअर भूमिका घ्यावी. या कॅफेंवर कारवाई केली जात होती असं चित्र रंगवलं जात होतं. पण ज्यावेळी 11 तारखेला सुलेमानची हत्या झाली तर सुलेमानच्या हत्येच्या 2 दिवस आधी या कॅफेंवरची कारवाई बंद करण्यात आली होती. मग नेमकं पोलीस प्रशासन काय करत होतं? पोलीस प्रशासनाला या घटनाक्रमाची पूर्वकल्पना होती का? अशा पद्धतीचे अनेक प्रश्न उभे राहतात. या सगळ्या गोष्टींना आपण सगळ्यांनी अगदी जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी या सगळ्या गोष्टींमध्ये असलेल्या SIT कमिटीविषयी आम्ही साशंक आहोत. SIT कमिटी ज्या पद्धतीने गठीत करण्यात आलेली आहे त्याला गृह खात्याने परवानगी दिली आहे का? गृह खात्याकडून तिची अधिकृतता आलेली आहे का ती केवळ जिल्हा पोलीस प्रशासनाने ती स्वतःच्या पातळीवर गठीत केली आहे आणि ती गठीत करीत असताना मग त्याच्यामध्ये असलेले जे अधिकारी आहेत ते खरंच त्याच पातळीवर सुलेमानला न्याय मिळेल म्हणून काम करणार आहेत का केवळ इथे असलेला जो कारभार आहे काकांच्या, दादांच्या आणि भाऊंच्या मर्जीतला तो कारभार चालवायचा आणि त्या पद्धतीचं रिपोर्टिंग करणार आहेत का? म्हणून त्या SIT कमिटीच्या ऐवजी CBI चौकशी व्हावी. सेकंडरी आम्ही सुलेमानच्या कुटुंबियांची स्पष्टपणे मागणी आहे की त्या आरोपींवर मकोका लावण्यात यावा. कारण या आरोपींची पार्श्वभूमी तपासली असता यांनी स्वतःला एक संरक्षक आणि कुठल्या तरी विशिष्ट घटकांच्या भूमिका मांडण्यासाठी नेहमी झुंडशाहीचा वापर केलेला आहे. म्हणून ही लोक गुंड प्रवृत्तीची आहेत, ही झुंडशाही करणारी आहेत. म्हणून त्यांच्यावर मकोका लावण्यात यावा ही सुलेमानच्या कुटुंबियांची मागणी आहे आणि आम्ही ती त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने वंचित बहुजन आघाडी मांडते आहे. त्यासोबतच या पूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने तपास हा योग्य पद्धतीने जावा. पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता पोलीस अधिकारी म्हटले की हो आम्ही गेल्या 10 दिवसात हा तपास केलेला आहे, आम्हाला तपासाबद्दल साशंकता आहे. आमचं मागणं आहे की पोलिसांनी त्यांनी केलेला तपास हा प्रेस रिलीज करावा. त्यांनी केलेल्या तपासामध्ये किती आरोपी अटकेत आले, त्यांच्याकडून कुठल्या पद्धतीचे जबाब झाले, घटनास्थळी झालेल्या पंचनाम्यांमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांना सापडलेल्या आहेत, त्याच घटनेची जोडलेली प्रत्येक गोष्ट जी की कायद्याच्या चौकटीत बसते आणि जी गोपनीयतेचं उल्लंघन करत नाही अशा पद्धतीची प्रत्येक गोष्ट जी सामान्य माणसाला आश्वस्त करेल की हो तपास योग्य पद्धतीने चाललाय, सुलेमानला आणि सुलेमानच्या कुटुंबियांना न्याय मिळतोय, त्यासाठी पोलिसांनी प्रेस रिलीज करावा. संशयित आरोपींच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर पोलिसांकडे आता 8 आरोपी अटकेत आहेत. पण या संदर्भामध्ये अनेक नावं पुढे येत आहेत आणि या CCTV फुटेज मध्ये ज्यामध्ये आरोपी होते त्यातला प्रामुख्याने असलेले चेतन नेमाडे जे की विद्यमान मंत्री महोदयांच्या घरी असलेल्या चालकाचे सुपुत्र आहेत. मग यामध्ये एक साशंकता निर्माण होते. त्यासोबतच सायबर कॅफे यांचा होता ज्या ठिकाणून सुलेमानला तिथून ओढून नेलं गेलं ते धनंजय माळी हे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे जामनेर शहराचे उपाध्यक्ष आहेत. त्यासोबतच त्या ठिकाणी असलेले पवन बाविस्कर ही जी मंडळी आहे ही सगळीच्या सगळी जर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीशी रिलेटेड असलेल्या पक्ष संघटनांची आहे तर त्याला इथे असलेली विद्यमान मंत्री महोदय पाठीशी घालतायत का, तपास भरकटवण्याचं काम करतायत का? आणि असं कुठल्याही प्रकारचं ते करत नसतील तर त्यांनी स्वतः पत्रकारांसमोर येऊन आश्वस्त करावं की हो या सगळ्या यंत्रणांमध्ये मी सुलेमानला न्याय मिळण्यासाठी आणि इथे असलेलं जे हिंदू मुसलमान यांचं सौहार्दाचं वातावरण आहे ते सौहार्दाचं वातावरण कायम ठेवण्यासाठी मी ठाम आहे. 11 अगस्त को सुलेमान खान की एक मॉब लिंचिंग के तहत हत्या हो जाती है और चंद मुट्ठी भर लोगों को पुलिस डिपार्टमेंट अरेस्ट करता है और ये उम्मीद करता है कि लोग ये समझे कि पूरे के पूरे आरोपी अरेस्ट हो चुके हैं और जो सुलेमान शहीद हुआ है
इस मॉब लिंचिंग में पुलिस इस पर यह आरोप करती है कि उसके मोबाइल में अश्लील वीडियोस थे। तो पुलिस को ये वीडियोस कब मिले, पुलिस ने किस आधार पे इनको रिलीज किया और पुलिस के पास क्या सबूत है कि ये वीडियोस सुलेमान के ही मोबाइल में थे। और अगर ऐसा है तो पुलिस डिपार्टमेंट को चाहिए एक प्रेस रिलीज के जरिए अपनी प्रोग्रेस रिपोर्ट पेश करे। आज पुलिस डिपार्टमेंट से बात करते वक्त हमने साफ साफ कहा है कि 11 दिन एक घटना को हो जाते हैं और आज भी राजनीतिक दल आपके पास आकर पूछते हैं तब आप जवाब दे रहे हैं। आपने एक एसआईटी गठन की है और जो हमारी मालूमात में है वो ये है कि आपके एसपी ने ही ये एसआईटी को गठन किया है। मुझे नहीं पता इसके अंदर राज्य सरकार का कितना हाथ है या खुद होम मिनिस्टर का कितना हाथ है या ये एसआईटी को सोमोटो तौर पर बना लिया गया। कहीं ना कहीं ये सवाल उठता है। इसीलिए वंचित बहुजन आघाड़ी के जानिब से हम जो है तो एक निष्पक्ष जांच की मांग करते हैं। हम उसकी फैमिली से मिले हैं और उसके फैमिली का ये साफ साफ बोलना है कि जिन लोगों ने हमारे बच्चे को मारा है उनके ऊपर मकोका लगना चाहिए। वंचित बहुजन आघाड़ी के द्वारा मैं राज्य प्रवक्ता होने की हैसियत से ये मांग करता हूं कि सुलेमान खान की जो फैमिली की मांग है उसको पूरी की जाए और जल्द अज जल्द मकोका लगाया जाए। जो लोग आरोपी है पुलिस से निवेदन है उन्हीं को पकड़े, ना कि किसी को भी घेर कर लाए और ये बताए कि हमने जो है तो फला लोगों को पकड़ा है। जिस कैफे में ये पूरी घटना हुई अभी तक उसका मालिक पकड़ा नहीं गया। नंबर 2, जो इल्जामात सुलेमान पे लग रहे हैं, सबसे पहली बात तो हम उन इंसाफ को, उन जो है तो इल्जामात को मानते नहीं है। लेकिन अगर वो इल्जाम सच भी थे तो काम पुलिस डिपार्टमेंट का है आरोपी को और गुनहगार को सजा देने का। लेकिन आपने अपने हाथ में कानून लिया। मैं उस कैफे के मालिक को अरेस्ट करने के लिए पुलिस से भी कहा हूँ, मीडिया के माध्यम से भी ये जो तो दरखास्त कर रहा हूँ कि उसको जल्द अज जल्द अरेस्ट करे। क्योंकि अगर वो बच्चा गुनहगार था तो 100 मीटर पर पुलिस स्टेशन है, उसका काम था पुलिस के हवाले करे। लेकिन उसने ये चंद मुट्ठी भर गुंडों को बुलाकर जो है तो सुलेमान को, मॉब लिंचिंग होती है एक जगह नहीं 5 से 6 जगह उसको जो है तो अलग अलग लोकेशन पे घुमाया जाता है। उसकी फैमिली के सामने उसको मारा जाता है, उसकी दादी को मारा जाता है, उसके दादा को मारा जाता है, उसकी प्रेग्नेंट बहन को मारा जाता है, उसके बाप को मारा जाता है। तो सवाल यहाँ पर यह पैदा होता है कि हर गांव में पुलिस डिपार्टमेंट के द्वारा एक पुलिस पाटिल होता है। उसका काम जब भी गांव में इस तरीके की स्थिति बने तो उसका काम होता है पुलिस को इन्फॉर्म करे वो क्या कर रहा था। ये सारे आरोप जो पुलिस डिपार्टमेंट पर शमीबा ताई ने लगाई है ये स्पष्ट बने से मैं कहता हूँ ये सारे सच है और इसके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई होनी चाहिए। अगरचे मकोका नहीं लगता है, अगरचे इंसाफ नहीं लगता होता है तो वंचित बहुजन आघाड़ी रास्तों पर उतरकर इस लड़ाई को लड़ेगी और जरूरत पड़ी तो कोर्ट में भी लड़ेगी।